दुर्गाज किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तर आज ही आमच्या इथली पारंपरिक भाजी मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे। याचं नाव आहे भज्जी। ही वेळ अमावस्याच्या दिवशी किंवा संक्रांतीच्या आदल्या दिवशी म्हणजे भोगीच्या दिवशी ही भाजी आमच्या इथे केली जाते। याच्यासोबत भोगीच्या दिवशी मस्तपैकी बाजरीची भाकर खाण्यात येते। चला तर या भाजीसाठी काय काय साहित्य लागतात ते पाहू। गाजर, ककडी, मेथीची भाजी, कांद्याची पात, हे शेंगदाणे आहेत, नंतर एक 2-3 बोरं घेतलेत मी, हे वाटाणे, ओले वाटाणे, आणि हे आहेत हरभरे आणि या ठिकाणी आपल्याला चिंच घ्यायची आहे। या टायमाला माझं चिंच नाही म्हणून आपण या ठिकाणी ही लिंबू वापरणार आहेत। आणि ही आहे लसणाची पात। लसणाची पात आपण तेलात किंवा ह्याच्यासोबत हे टाकली तरी चालते। आणि लसूण अद्रक याला आपण टाकणार आहेत। या ठिकाणी आता आपण एक कढई घेऊत। याच्यामध्ये 1 ते 1.5 ग्लास आपण पाणी घालणार आहेत। याच्यामध्ये हे ओले वाटाणे, ओले हरभरे आणि गाजर, त्यासोबतच शेंगदाणे, ज्या टणक भाज्या आहेत म्हणजे ज्या शिजायला वेळ लागतात त्या सर्व भाज्या आपण या पाण्यामध्ये घालणार आहेत। हे गाजर, ककडी याच्यामध्ये गेली। जे लिफी व्हेजिटेबल आहेत ते नाहीत घालणार, ते आपण तेलामध्ये नुसतं परतवून घेणार आहेत। आता या ठिकाणी जास्त पाणी नाही घालायचं, कारण जास्त पाणी घातलं नंतर काय होतं, याचं पाणी उरतं आणि ते आपण पाणी उरलं म्हणून भाजीतच टाकतो, त्याच्यामुळे आपल्या भाजीचा कलर काळा येतो। आता बॉईल आलेला नंतर म्हणजे एक बंद करायच्या 1-2 मिनिट अगोदर 1-2 मी वांगी याच्यात बारीक चिरून घातलेली आहेत। हे बघा, सगळं आपलं छानसं अर्धकच्चं शिजलेलं आहे। आता त्याच कढईमध्ये आपण मोठे 2 ते 3 चमचे तेल टाकूत। त्याच्यात 1-1 चमचा जिरे मोहरी टाकूत। या भाज्या जास्त शिजवून गाळ नाहीत करायच्या, कारण का नाहीतर त्या आणखीन एकदा जेव्हा आपण याच्यामध्ये बेसन पीठ टाकूत त्यावेळेसही शिजल्या जातात। तर त्याच्यामुळं त्या थोड्याशा क्रंच असणाऱ्याच भाज्या ठेवायच्या। छान आपलं जिरे मोहरी तडतडली आहे, तर याच्यामध्ये अगोदर आपण मेथीची भाजी टाकूत। छानसं त्याला तेलामध्ये परतून घेऊत। छानसं त्याला कलर येतो आणि ती भाजी शायनी होते तेलामध्ये अशी टाकल्यानंतर। हिरव्या पालेभाज्या, त्यासोबत ही कांद्याची पात जाईल, त्यालाही आपण तेलामध्ये असं व्यवस्थित फिरवून घेऊत छानसं। याचाही कलर बघा किती हिरवागार झाला आहे। आता या स्टेजला आपण 2 मोठे चमचे अद्रक लसूण पेस्ट टाकणार आहेत। यामध्ये आपण लसणाची पातही टाकणार आहेत आणि 2 चमचे अद्रक लसूण, कारण का माहिती का, या भाजीला खूप छान हे अद्रक लसूणचा वास येतो आणि खायलाही खूप खमंग लागते, त्याच्यामुळे थोडंसं जास्त आपण याच्यामध्ये अद्रक लसूणचा वापर करणार आहेत। आता या स्टेजला इथं जाईल चतकोर चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट आणि 1 मोठा चमचा मीठ जाईल या ठिकाणी। आता या ठिकाणी तुम्ही घेवड्याची शेंग किंवा तुरीची जी आपली शेंग असते त्याच्यामधले जे दाणे असतात का ते घालू शकता तुम्ही। जेवढ्या काही भाजीपाल्या तुम्हाला अवेलेबल होते त्या तुम्ही याच्यामध्ये घालू शकता। आता या ठिकाणी आपण उखडलेल्या पूर्ण भाज्या याच्यामध्ये घालूत। बघा, ह्या उखडल्यात भाज्या, पण ह्या खूप गाळ नाहीत झाल्या। ह्या पद्धतीनंच तुम्हालाही शिजवायच्या आहेत। 5 मिनिट बस होतात ह्या भाजीसाठी। हे बघा, हा अख्खा 1 लिंबू आपण याच्यात घालणार आहेत। तुमच्याजवळ हिरवी चिंच असली तर हिरवी चिंच घाला, काळी चिंच घालू नका, नाहीतर आपल्या भाजीचा काळा कलर येतो। या ठिकाणी मी 1 ते 1.5 ग्लास पाणी घालणार आहे। पाणी थोडंसं मी जास्तच घालते, कारण जेव्हा याच्यामध्ये बेसन पीठ टाकलं जाईल त्याला शिजायलाही पाणी लागतं त्याच्यामुळे। आणि बेसन पिठाची क्वांटिटी थोडीशी कमीच ठेवायची, जेणेकरून आपली भाजी थोडीशी पातळच राहील। जास्त घट्ट भाजी नाही करायची, कारण ही भाजी जशी जशी थंड होत जाईल तसं तसं याला घट्टसरपणा येतो। हे बघा, मी हाताने असं हे बेसन घालते, जसं आपण बेसन करतो त्या प्रकारेच याच्यात हे मिक्स करायचं बेसन। आणि या ठिकाणी एक गोष्ट तुम्ही पाहिली असाल, या ठिकाणी मी पाण्याला उकळी येऊ दिली नाही, त्याच्या अगोदरच बेसन घातलं। जर उकळी आली असते आपल्या पाण्याला, आपल्या या बेसन पिठाच्या गाठी झाल्या असत्या। त्याच्यामुळं कधीही बेसन करताना थंड पाण्यातच बेसन घाला। हे बघा, सैलसर असं बेसन घालायचं। या ठिकाणी 3/4 कप बस होऊन जातं बेसन, जास्त बेसन घालायची गरज नाही, किंवा 1 कप इनफ आहे। हे बघा, आपली भाजी एकदम लूज आहे। आता हे जे पाणी दिसत आहे ते आपलं बेसन शिजण्यासाठी मदत करेल। आता या ठिकाणी मी एक ढक्कन ठेवते आणि ही भाजी छानशी वाफवून घेते।
गॅस माझा स्लो आहे, इतक्या मी सगळं हाय फ्लेमवरच करत होते. आता या ठिकाणी हे बघा, छानसं आपलं तेल जास्त घातल्यामुळे ना भाजी खाली चिटकली नाही आपली. आता या ठिकाणी आपण व्यवस्थित याला हलवून घेऊत, तरीही चिटकली नाही. छान भाजी झाली आहे आपली. आता या ठिकाणी ना आपण थोडंसं 1 चमचाभर तुपाचा वापर करणार आहेत. तुम्हाला जर बटर आवडत असलं तर या ठिकाणी 1 चमचा बटर घाला, आणि भाजीची क्वांटिटी जर जास्त असेल तर त्या ठिकाणी तुम्ही ना डालड्याचाही वापर करू शकता. खूप याच्यानं फ्लेवर खूप छान लागतो. आणखीन एकदा याच्यावर मी थोडंसं ढक्कन ठेवते आणि 1 वाफ येऊ देते. छानशी वाफ आली आहे. आपलं बेसन पूर्ण शिजून झालं आहे. हे वरून कोथिंबीर घातली आणि भाजी खाण्यासाठी तयार आहे. अप्रतिम झाली आहे आपली भाजी.